हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमधला काही एक्झाम्पल्स राहिले होते ते एक्झाम्पल्स बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाईज इफ, आणि एक्झाम्पल दिलेला आहे साइन थीटा इज लेस दॅन 0 अँड टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे हे जे दिलेले आहेत फंक्शन्स यांच्यावरून तुम्हाला तो थीटा आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तो ठरवायचा आहे. समजा आपण एक XY प्लेन घेतला. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा झाला फर्स्ट, सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. आपण एक ट्रिक बघितलेली होती, ॲड शुगर टू कॉफी, बरोबर. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल रेशोज पॉझिटिव्ह, फर्स्टमध्ये ऑल रेशो पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन रेशो पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस रेशो पॉझिटिव्ह आहे. ओके, मग इथं हा जो साइन थीटा दिलेला आहे तो लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे, बरोबर. साइन थीटा निगेटिव्ह आहे. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह आहे? फर्स्ट आणि सेकंडमध्ये, हे दोन्ही फर्स्ट आणि सेकंडमध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड आणि फोर्थमध्ये. थर्ड आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह आहे. ओके, थर्ड आणि फोर्थमध्ये साइन निगेटिव्ह आला इथं दिलेला आहे. आणि त्यानंतर दिलेला आहे टॅन थीटा इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे टॅन थीटा पॉझिटिव्ह आहे. तर टॅन थीटा पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? एक फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व रेशोज पॉझिटिव्ह आहेत आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे. इथं टॅन पॉझिटिव्ह आहे, इथं साइन पॉझिटिव्ह आहे. मग साइन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह कोणते आहे? फर्स्ट आणि थर्डमध्ये. साइन निगेटिव्ह थर्ड आणि फोर्थमध्ये. मग दोन्हीमध्ये येणारा कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड. म्हणजे थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? थर्ड क्वाड्रंटमध्ये. थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंटमध्ये. व्यवस्थित बघा किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊन नंतर लिहा आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग, आणि क्वेश्चन दिला आहे साइन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन 180. आता याच्यामध्ये आपल्याला त्या सर्व व्हॅल्यूज माहीत पाहिजेत टेबलवरून. साइन 30 किती आहे? 1/2. कॉस 45 1/√2. टॅन 80 0 येतो, ते करून बघायचं आपण. टॅन 80 0 आला. मग या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यू इथे पुट केल्या. मग साइन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन 180 इज इक्वल टू, साइन 30 इज 1/2 लिहिला, प्लस कॉस 45 1/√2 प्लस टॅन 180 इज 0. मग 1/√2 प्लस 0 हे 1/√2 येईल. आणि मला मग या दोघांचे ॲडिशन करण्यासाठी त्यांचा डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. मग फर्स्टचा डिनॉमिनेटर 2 आहे आणि सेकंडमध्ये √2. मग √2च्या जागी 2 करता येतं आहे का बघायचं, येईल. रॅशनलायझेशन करावं लागेल. मग √2ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. ओके, मग काय आला? 1/2 प्लस √2 अपॉन √2 अपॉन 2. आता डिनॉमिनेटर सेम आलेला आहे, मग तो एकदाच लिहिला आणि न्यूमरेटरची ॲडिशन घेतली. काय येईल? 1 प्लस √2 अपॉन 2. ही झाली याची व्हॅल्यू, या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आली 1 प्लस √2 अपॉन 2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal arm passes through the point 3,4. आता एक आपण XY प्लेन घेतला, याच्यामध्ये 3,4 हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. असा कुठे होतोय? तर लास्ट फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह येणार आहे. मग समजा 3 - 4 हा पॉईंट इथे आला.
ओके. आणि इथून मी एक रे ड्रॉ केला, हा तो रे आला, मग हा झाला अँगल आपला. ही साईड वाय कोऑर्डिनेट आहे -4 म्हणजे, आणि हा 3. आणि ओ पी इथं ओरिजिनला नाव दिलं मी ओ, आणि ओ पी डिस्टन्स आर घेतलेला आहे. आता आपण बघूयात साईन रेशो काय असतोय. साईन थीटा घेतला, समजा हा थीटा इथं आलेला आहे. साईन थीटा काय आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, म्हणजे अपोजिट साईड काय 4 अपॉन हायपोटेनियस आर आहे. मग पहिलं आरची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. आरची व्हॅल्यू काय येईल, तर आर इज इक्वल टू रूट ऑफ, इथं बघा हा राईट अँगल ट्रँगल आहे, इथला वाय असेल, इथला एक्स असेल कोऑर्डिनेट. आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, हे किती येईल, रूट ऑफ एक्स काय 3 म्हणजे 3 स्क्वेअर प्लस वाय किती आहे -4, झाला -4 स्क्वेअर. आणि हे सॉल्व केलं तर काय येईल, 3 स्क्वेअर 9 प्लस -4 स्क्वेअर 16, आणि हे आलं रूट ऑफ 25. मग आर किती आला 5, आर इज 5. ओके, मग आर लिहिला मी इथं, आर इज इक्वल टू 5. ते सॉल्व करायचं तुम्ही. मग नेक्स्ट इथं आर इक्वल्स टू 5 होता. आता आपल्याला पाहिजे साईन थिटा. साईन थिटा काय आहे, अपोजिट साईड काय आहे वाय आणि एक्स. साईन थिटा इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, आर आला इज इक्वल टू अपोजिट साईड किती आहे वाय इज -4, -4 अपॉन हायपोटेनियस इज 5, -4 अपॉन 5 साईन थिटा. कॉस थिटा किती, कॉस थिटा इज ॲडजेसंट साईड अपॉन आर, एक्स अपॉन आर, आणि एक्स इज 3 अपॉन आर. ओके, तर टॅन थिटा म्हणजे या दोघांचे डिव्हिजन घ्यायचे. ओके, आता यांची डिव्हिजन किती येईल, हा आरची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 5 आणि हे 5 कॅन्सल होतील, आला काय -4 अपॉन 3. ओके, आणि यावरून कोसेक, सेक आणि कॉट फाइंड करायचे. कोसेक काय असतो, साईनचा रेसिप्रोकल, म्हणजे साईन -4/5 आहे, तर कोसेक काय येईल -5/4. कॉस थिटा 3/5 आहे. सेक काय येईल, सेक येईल 5/3, आणि टॅन थिटा -4/3 आहे, तर कॉट काय येईल -3/4. या मेथडने हे फंक्शन्स फाइंड करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द other trigonometric functions if cos theta is equal to -3/5 and 180 is less than theta is less than 270. तर इथं थीटा कसा दिलेला आहे पहा, थीटा दिलेला, थीटा इज लाईज बिटवीन 180 to 270. ओके, मी इथं हा XY प्लेन घेतला. आता या XY प्लेनमध्ये हा जो अँगल आहे, इथून हा अँगल आला 180 झाला, इथं 180 आला, आणि 180पेक्षा मोठा आहे थिटा आपला, बरोबर. म्हणजे इकडे असणार आहे कुठंपर्यंत 270पर्यंत, म्हणजे इथंपर्यंत. म्हणजे जो थिटा आहे तो आपला, तो इथून इथपर्यंत असणार आहे. म्हणजे हा कोणता क्वाड्रंट आला, थर्ड क्वाड्रंट. ओके,
आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला माहीत आहे टॅन रेशो पॉझिटिव्ह असतो आहे, टॅन आणि कॉट बाकी सर्व निगेटिव्ह येत आहेत. ओके, मग गिवन काय आहे, कॉस थिटा इज इक्वल टू -3/5 हे गिवन आहे, लिहिलं मी. आणि एक फंडामेंटल आयडेंटिटी आहे. फंडामेंटल आयडेंटिटी काय, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे. मग याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू पुट केली. कॉस थिटा काय, -3/5 ही व्हॅल्यू कॉसच्या जागी पुट केली, -3/5 इट स्क्वेअर. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस -3/5चा स्क्वेअर केला काय याला, 9/25 इज इक्वल टू 1. आता हे 9/25 या साईडला आणले तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - 9/25. साईड चेंज झाली, प्लसचा साईन मायनस झाला. मग नेक्स्ट साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतला या दोघांचा. याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मग तिथं 25 करण्यासाठी 25ने मल्टिप्लाय केलं. मग 25 - 9/25. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 16/25 म्हणजे 25 - 9 इज 16/25. पुढे यांचे स्क्वेअर रूट घ्या. याचे स्क्वेअर रूट घेतले तर आला साइन थिटा इज इक्वल टू +-5. साइन थिटा इज इक्वल टू +-4/5. बरोबर. इथं 2 ॲन्सर आले आहेत, प्लस आणि मायनस दोन्ही आलेला आहे. प्लस आणि -2 आले आहेत. पण थिटा हा थर्ड क्वाड्रंटमध्ये होता. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन रेशो निगेटिव्ह आहे. मग आपल्याला याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं, ते निगेटिव्ह असणार आहे. साइन थिटा इज निगेटिव्ह 4/5. पुढे साइन थिटा मिळाला. साइन थिटा काय आहे, -4/5. तर साइन थिटा मिळाला की कोसेक मिळणार आहे. कोसेक थिटा काय आहे, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो कोसेक थिटा. आणि 1/sin थिटा म्हणजे हे काय आलं, 1/-4/5 आणि ते आन्सर आलं -5/4. साइन थिटाचा रेसिप्रोकल केला की कोसेक थिटा मिळतोय, तो काय आला, -5/4. नेक्स्ट सेक थिटा. सेक थिटा इज रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. Therefore sec theta is equal to -5/3. Next tan theta. Tan theta is ratio of sin and cos. Sin theta upon cos theta means tan theta. Sin theta is -4/5, cos theta -3/5. या दोघांची डिव्हिजन घेतली, -5 कॅन्सल झाली. -5 कॅन्सल, हे मायनस प्लस आला म्हणजे आन्सर आलं 4/3. टॅन थिटा आला 4/3. टॅन थिटा इज 4/3 आणि कॉट थिटा इज रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा आणि हा झाला 3/4. हे दोनच रेशो पॉझिटिव्ह येतील, बाकी सर्व रेशोज निगेटिव्ह. का, कारण अँगल आपला थिटा जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत. ओके, हे एक्झाम्पल बघूयात. इफ 2 sin A = 1 = √2 cos B and π/2 is less than A is less than pi and 3π/2 is less than B is less than 2pi, then find the value of tan A plus tan B upon cos A minus cos B. आता इथं काय दिलेलं आहे पहा, दोन फंक्शन आहेत, साइन ए कॉस बी, म्हणजे अँगल 2 झाले, ए अँगल 1 आणि बी अँगल 1. आणि या दोन्ही अँगलसाठी रेंज दिलेली आहे. अँगल ए जो आहे तो π/2 to π, म्हणजे π/2 इथं आपण बघितलं तर इथं π/2 येईल, इथं पाय, या ठिकाणी 3π/2 आणि हा 2π किंवा 0.
मग हा जो अँगल ए आहे तो काय π/2 पासून पायपर्यंत, म्हणजे इथं आहे हा अँगल ए. अँगल ए कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला? सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि अँगल बी जो दिलेला आहे तो 3π/2 टू 2π, म्हणजे या क्वाड्रंटमध्ये आला. इथं आहे अँगल बी. ओके. आणि याच्यावरून तुम्हाला tan A प्लस tan B आणि cos A मायनस cos B या व्हॅल्यूज फाईंड करायच्या आहेत. म्हणजे tan A ची सेपरेट व्हॅल्यू किती येते बघायची, tan B किती येतो आहे बघा, cos A आणि cos B. ओके, हे समजलेलं आहे. अँगल ए सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि अँगल बी हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके. आता बघा, मी या इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन घेतलं. इक्वेशन काय आहे? फर्स्ट 2 sin A इज इक्वल टू 1. 2 sin A इज इक्वल टू 1. मग याला काय लिहिता येईल? sin A इज इक्वल टू 1/2. sin A इज इक्वल टू 1/2. आपल्याला पाहिजे काय? tan A पाहिजे, tan A पाहिजे आणि cos A पाहिजे, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण आता फाइंड केलेलं आहे, म्हणजे गिवन काय आहे? sin A, आणि sin A वरून cos A फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी एक फंडामेंटल आयडेंटिटी माहीत आहे. फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे हे लिहून ठेवा. sin A इज इक्वल टू 1/2. आता आपण फंडामेंटल आयडेंटिटीवरून cos A फाइंड करूयात. फंडामेंटल आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर A प्लस cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1. आता sin स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? 1/2. मग 1/2 स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1. त्यानंतर काय येईल? 1/2 चा स्क्वेअर हा झाला 1/4 आणि त्याची साईड चेंज केली तर काय येईल? cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1 मायनस 1/4. आणि 1 मायनस 1/4 किती? 3/4. हा आला 3/4. पण हा काय? cos स्क्वेअर इक्वल टू 3/4. cos स्क्वेअर इक्वल टू 3/4. cos किती येईल? cos येईल cos A इज इक्वल टू, दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्या, प्लस मायनस √3/2 प्लस मायनस √3/2. आता हा जो अँगल ए आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? अँगल ए इथं आहे, आपण आत्ताच बघितलं. अँगल हा सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस रेशो हा निगेटिव्ह असतो. म्हणजे cos A काय आला? cos A इज इक्वल टू मायनस √3/2. हे सर्व व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचं. cos A इक्वल्स टू मायनस √3/2 आला. आता cos sin A आणि cos A मिळालेला आहे, याच्यावरून tan A बघूयात किती येतो आहे. ओके. मग tan A इज इक्वल टू sin A होता 1/2 आणि cos A मायनस √3/2. हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, इज इक्वल टू मायनस 1/√3. हा काय आला? tan A. tan A इज इक्वल टू मायनस 1/√3. ओके. तर tan A मिळालेला आहे, म्हणजे आपण तो इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. आता cos A पण मिळालेला होता मायनस √3/2. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करता येते. आता पाहिजे आपल्याला tan B. मग त्यासाठी या इक्वेशनवरून
1 इक्वल टू रूट टू कॉस बी, याच्यावरून टॅन बीची व्हॅल्यू फाइंड करूयात. ओके, इक्वेशन काय आहे, 1 इक्वल टू रूट टू कॉस बी. ओके, मी नेक्स्ट पेजवरती घेतो. कॉस बी रूट टू इंटू कॉस बी इक्वल्स टू 1. therefore कॉस बी किती येतोय, कॉस बी इज इक्वल टू 1 अपॉन रूट टू. कॉस बी इक्वल्स टू 1 अपॉन रूट टू आला. पुन्हा फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करा आणि साइन बी किती येतोय बघा. फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे तर साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. कॉस बीची व्हॅल्यू ठेवूयात, साइन स्क्वेअर बी प्लस 1 अपॉन रूट टू इंटू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता 1 अपॉन रूट टूचा स्क्वेअर करा आणि त्याची साईड चेंज करा. हे किती येत आहे, साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1, याची साईड चेंज केली तर मायनस 1 अपॉन 2 आणि हा येईल 2 मायनस 1 अपॉन 2. ओके, मग इथे येईल साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 अपॉन 2. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घ्या, साइन बी इज इक्वल टू प्लस मायनस 1 अपॉन रूट 2. इथं सुद्धा साइन बीला 2 व्हॅल्यूज मिळालेले आहेत, पण हा जो अँगल आहे बी तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये, अँगल बी हा 4th क्वाड्रंटमध्ये, आणि त्यामुळे 4th क्वाड्रंटमध्ये साइन बी हा निगेटिव्ह असतो आहे. म्हणजेच साइन बीची व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर साइन बी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन रूट 2. साइन बी मिळाला, कॉस बी माहीत आहे, याच्यावरून टॅन बी किती येतोय, टॅन बी इज इक्वल टू साइन बी अपॉन कॉस बी, साइन बी मायनस 1 अपॉन रूट 2. एक मिनिटानंतर बघूयात. हा स्क्रीनशॉट घ्या पहिला. ओके, आता टॅन बीची व्हॅल्यू, या व्हॅल्यूज लक्षात ठेवा, कॉस बी 1 अपॉन रूट 2 आणि साइन बी मायनस 1 अपॉन रूट 2. ओके, तर आपल्याला बघायचं आहे टॅन बी. टॅन बी इज इक्वल टू साइन बी अपॉन कॉस बी इज इक्वल टू, साइन बीची व्हॅल्यू काय होती, मायनस 1 अपॉन रूट 2, मायनस 1 अपॉन रूट 2 डिवाइड बाय कॉस बीची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 2. ओके, आता याच्यामध्ये हा रूट 2 रूट म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील, हे कॅन्सल झाले, राहिला काय, इज इक्वल टू मायनस 1. हा झाला टॅन बी, टॅन बी इक्वल टू मायनस 1. ओके, आता या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात. ओके, मग इज इक्वल टू टॅन ए किती मिळालेला आहे, टॅन ए मायनस 1 अपॉन रूट 3, मायनस 1 अपॉन रूट 3 प्लस
टॅन बी किती आताच आपण फाइंड केला, हा आहे -1 अपॉन कॉस ए होता -√3/2 आणि मायनस कॉस बी आहे 1/√2, कॉस बी 1/√2 आणि हे सॉल्व करायचं. हे सॉल्व केलं तर काय येतं आहे पहा. आता ऑलरेडी यांचा डिनॉमिनेटर सेम नाही न्यूमरेटरमध्ये, मग -1 -√3ने याला मल्टिप्लाय करा अपॉन √3 आणि डिवाइड बाय या साईडला इथे डिनॉमिनेटर सेम नाही, इकडे √2ने मल्टिप्लाय करावं लागेल. -√3 -√2/2 ओके. आणि हे सॉल्व करून हे सॉल्व करा आणि हे सॉल्व केल्यानंतर लास्ट आन्सर मिळणार आहे. लास्ट आन्सर येईल 2 × 1 प्लस, एक मिनिट सॉल्वच करूयात आपण. हे काय आलेलं आहे पहा, -1 -√3/√3 डिवाइड बाय -√3 -√2/2 इज इक्वल टू काय येईल, या दोघांमधून मायनस कॉमन घेतला, -√3 + 1/√3 हा डिवाइड आहे तो रेसिप्रोकलने मल्टिप्लाय होईल इंटू 2 अपॉन -√3 + √2 ओके इज इक्वल टू, हा मायनस आणि हा मायनस दोन्ही प्लस होतील आणि आन्सर काय येईल 2 × √3 + 1 अपॉन √3 × √3 + √2 हे आपलं फायनल आन्सर असेल.